संबंध मानव मात्राचा विकास ज्यांनी घडवून आणला असे तथागत सिद्धार्थ बुद्ध, ज्यांनी संबंध दलितांचा उत्कर्ष घडवून आणला असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोन व्यक्तींना, या दोन महान प्रेरणास्थानांना नाकारून जर तुम्ही कोणत्याही आंदोलनाची बांधणी करत असाल तर माझ्या मातंग बांधवांनो, भगिनींनो, तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्याच पायावरती धोंडा मारून घेतोय. अडचण ही आहे की कोणती आंदोलनं जातीय भावनेतून बनू शकत नाहीत. समाजाचा विकास, प्रगती, समाजात प्रेरणा, आत्मविश्वास बांधण्यासाठी विचारच कामी येतात. माझ्या जातीत हा माणूस जन्मला म्हणूनच त्या माणसाला मी मानेन, अशा प्रकारची जी भूमिका आहे ही अत्यंत कडवट भूमिका आहे. अशा प्रकारची भूमिका ही अत्यंत मागास भूमिका आहे आणि म्हणून जातीय जाणीवेतून बाहेर निघलं पाहिजे आणि म्हणून वैचारिक जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत. म्हणून सिद्धार्थ बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करूनच पुढे गेल्याशिवाय आपल्याला मार्ग नाही, हे समजून घ्या. हे जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत आपण आपलंच नुकसान करत राहू. ज्यांनी अगदी माझं उदाहरण घ्या, मातंग समाजामध्ये जन्माला आलो असलो तरी माझ्यावरती सर्वोत्तम प्रभाव जर कोणाचा असेल तर ते बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा आहे. आणि बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या प्रभावामुळेच, त्या प्रेरणेमुळेच, त्यांच्या विचारांनी, त्यांच्या आदर्शामुळेच जीवनात काय होऊ शकलं, ती प्रगती होऊ शकली. आणि म्हणून उगाच मी ह्या जातीत जन्मलो म्हणून मी हाच नारा दिला पाहिजे असा आडमोठेपणा जो आहे तो बंद करा. याला वैचारिक मागासले पण म्हणतात. जर करायचं असेल तर वैचारिक दृष्ट्या सक्षम होऊन आपण आपल्या उत्कर्षाचा आणि आपण आपल्या प्रगतीचा मार्ग सांगणारा जर व्यक्ती कोण असेल, आपल्या हिताचा विचार करणारा कोणी व्यक्ती असेल, जो आपल्याला तो तत्वज्ञान विचार देतोय, तोच तुमचा खरा नेता आहे, तोच तुमचा खरा आदर्श आहे, प्रणित आहे. आणि तो व्यक्ती जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते बुद्ध आहेत. अगदी संबंध जग आज बाबासाहेब आणि बुद्धांकडे चाललेला आहे आणि तुम्ही पुन्हा यामध्ये सुद्धा तुम्ही जर मागे राहिलात तर पुन्हा ते रडगाणं करावं लागेल की ह्यानं आम्हाला तसं केलं, यानं आम्हाला तसं केलं. प्रगतीच्या मार्गामध्ये आपण सुद्धा आपली वाट नव्यानं घेतली पाहिजे. आणि म्हणून मातंग समाजातल्या युवकांना, युवतींना आव्हान आहे की बाबासाहेबांकडे चला, जाती तोडो, समाज जोडो, परंतु कशाच्या आधारावर? आंबेडकर वादाच्या आधारावर, तथागत सिद्धार्थ बुद्धांच्या विचारावरती. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नवी वाट, नवा मार्ग आपल्यासाठी खुला करून दिला. त्या बाबासाहेबांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. त्याशिवाय आपल्याला गत नाही, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.